राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात खुर्ची नाट्य पाहायला मिळाले। राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे 2 मेळावे सोमवारी संपन्न झाले। एकीकडे कानपिचक्या देण्यात आल्या तर दुसरीकडे आश्वासन देण्यात आले। सुनील तटकरे यांच्या खुमासदार शैलीत सल्ला देण्याची पद्धत अनेक कार्यकर्त्यांना प्रचंड भावली। या मेळाव्यात तटकरे यांनी उमेश पाटील यांना सोज्वळ शब्दात समज देण्याचा केलेला प्रयोग म्हणजे समजूतदार नेतृत्वाचा आणि राजकारणाचाही उत्तम नमुना आहे। सोमवारी गांधीनगर येथील लॉनवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। यावेळी उमेश पाटील यांनी प्रास्ताविक मांडून पक्षाकडून काही अपेक्षा व्यक्त करत तटकरे यांच्या जागेवर ठाण मांडला। म्हणजेच प्रास्ताविक झाल्यानंतर ते थेट तटकरेंच्या जागेवर जाऊन बसले। ते तटकरे यांच्या लक्षात आले। अनेक सल्ले देत असताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असतात पण तुम्ही बोलत नाही, ज्या गोष्टी माहिती नसतात त्याही तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता, असे होऊ नये अशा अर्थाने सरळ सरळ कानपिचक्या दिल्या। एवढ्यावरच न थांबता उमेश पाटील, तुम्ही माझ्या जागेवर बसला आहात असे द्वयार्थी शाब्दिक बॉम्बही तटकरे यांनी सभागृहात फोडले। त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला हसू आवरले नाही। बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं। फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल। तुम्हाला नाही बोलत बाबा, मी जनरल बोलतोय, अंगावर कशाला घेताय? माझ्या जागेवर बसला ते विसरू नका। भान रखो कभी कभी ऐसे बैठो बैठो आता बसून, अरे मी देतो ना परवानगी, अरे मी दिली ना परवानगी बाबा। आता काय हसतो का? आता मी 41 वर्ष झाली बाबा, सगळं बघत लहानपणापासून, आता काय नवीन काय? पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो त्याचं चित्र आजचा कार्यक्रम आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो। मनाचा काढा राजकारणामध्ये मी आज 25 वर्ष आमदार राहिलो, 15 वर्ष मंत्री राहिलो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित झालो। मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही। अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बाळगत माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 30 वर्ष सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतोय। हे सर्व बोलणं म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला आपल्यावरचं नेतृत्व जागं आहे, जे काही चालू आहे त्याकडे पूर्णपणे बारकाव्याने लक्ष आहे याची प्रगल्भ जाणीव करून देणारे होते। त्यामुळे येणाऱ्या काळात या कानपिचक्या किती उपयोगाला येतात याचं आपल्याला नक्कीच फलित कळेल।